काँग्रेसचे उमेदवार दादा श्री कामटे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली देताना दादा श्री कामटे भावुक झाले होते. यावेळी बोलताना त्यांचे डोळे अक्षरशः पाणावले. अजित पवार यांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दादाश्री अजित पवारांचं निधन विमान अपघातामध्ये निधन झालं. बाकीचं म्हणजे तुम्हाला काय सांगतो? खरं ज्यावेळेस सकाळी ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि TV न्यूजवरती झळकायला सुरुवात झाली की दादांच्या विमानाचा अपघात झालेला आहे, त्यावेळेसच काळजाचे ठोके चुकले होते. ज्यावेळेस बातमी वाचली कळाली त्यावेळेस सर्वप्रथम देवाला धावा हाच केला की जास्त काही मोठं नसावं. पण मिनटाला बातमी पुढे सरकत होती की अपघात झाला आहे, दादांची प्रकृती गंभीर आहे, दादांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि पुढच्या 15 मिनटामध्येच अशी बातमी आली की या राज्याचा सगळ्यात मोठा नेता आदरणीय दादा आपल्यातून निघून गेलेत. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याने महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये असताना एकच वादा अजितदादा या घोषणेने माझं महाविद्यालयीन जीवन भारावून गेलं होतं. दादांच्याकरता दादांसारखा माणूस जो शब्दाला प्रामाणिक दिलेला शब्द खरा करतो आणि जो खरा होणारा असेल तोच शब्द देतो, अशी भावना प्रत्येक आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये आमचं राजकीय जीवन दादांच्यासारख्या माणसाला समोर ठेवून आम्ही सुरू केलेलं आहे. राजकारण म्हटलं की असं म्हटलं जातं की राजकारणातली माणसं आतल्या गाठीची असतात, पण हा माणूस हा एकमेव असा होता की त्याच्या पोटात जे होतं तेच ओटामध्ये होतं. लोकांना राग आला तरी चालेल, पण जे स्पष्ट मत आहे, होणारं काम हो म्हणणार, नसेल होणार तर नाही म्हणणार, कुणाला ताटकळत ठेवणार नाही. आणि दादांच्या विषयी एक आवर्जून आणि प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट की एखाद्या कार्यक्रमाला चारचा जर वेळ दिला असेल तर दादा 3:40ला त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचायचे. म्हणजे सध्याच्या राजकारणातील ही खूप दुर्मिळ परिस्थिती आहे. एखाद्या नेत्याला कार्यक्रमाला बोलवलं तर तो 2 तास लेट येतो, 3 तास लेट हो. पण दादांसारखा वेळ पाळणारा माणूस आज एकदम चुकीच्या वेळेला निघून गेला. ही खंत माझ्यासारख्या अनेक महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांमध्ये. शेवटी वेगवेगळ्या पक्षातले जरी कार्यकर्ते असतील, पण महाराष्ट्राला आज असा हा नेता मिळाला होता. आदरणीय पवारसाहेबांचं राजकारण असेल किंवा अजितदादांचं समाजकारण असेल, या गोष्टी खूप महत्त्वाच्या महाराष्ट्राच्या जडघडणीमध्ये राहिलेल्या आहेत. दादा निघून जाणे हे खऱ्या अर्थाने पुढच्या 20 ते 25 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावरती अत्यंत चुकीचे परिणाम पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला दिसतील. दादांचं जाणं हे खरंच क्लेशदायक आहे, दुःखदायक गोष्ट आहे. पण असा नेता होणे नाही. माझ्या पिढीने वसंतदादांसारखा दादा माणूस या राजकारणामध्ये पाहिला नाही, पण माझ्या पिढीने अजितदादांसारखा दादा माणूस पाहिला आणि तो अजून पुढचे 20-25 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते राहायला हवे होते. ही भावना खरंच आज या निमित्ताने मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते. दादा गेले पण पाणवून गेलेत आणि तुम्ही काय शेवटी काय होतं की नेतृत्व हरवले असं. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी काँग्रेसचं काम करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दादांनी वेळोवेळी ताकद देण्याचं काम केलं. तू काम करत राहा. आता या फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल, माझं वय वर्ष 18 होतं फक्त. वय वर्ष 18 आणि वय वर्ष 18 असताना लोकांची हायत गेली तरी लोकांना नेत्यांच्यापर्यंत पोचता येत नसतं. वय वर्ष 18मध्ये मी दादांच्या पुढे मागे आम्ही करणारी कार्यकर्ते होतो. कारण दादांसारखा माणूस खूप म्हणजे अशा पिढ्या जाव्या लागतात. त्यावेळेस असा कुठंतरी एक नेता जनसामान्यांच्या मध्ये म्हणजे दादा बोलत असताना थोडासा दादांच्या भाषणाला थोडासा ग्रामीण ढंग असायचा, पण त्या भाषेने आज आमच्या मनावरती राज्य केलं. आणि म्हणून दादा जरी आज आपल्यातनं निघून गेले असतील, हे मन स्वीकारायला तयार नाही आहे. पण दादा निश्चितपणे आता काय बोलणार आहे शेवट, असा नेता पुन्हा होणे नाही. असा नेता महाराष्ट्राला मिळू शकत नाही. धन्यवाद. पारस मुथा यांचा रिपोर्ट.